अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मुसळधार पावसानंतर आलेल्या पुराचं पाणी आता हळूहळू ओसरत असलं तरी शेती पिकांचं आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार प्रताप अडसड आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांना मदतीचं आश्वासन दिलं। जोरदार पावसानंतर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुराचा फटका बसलाय। पुराचे पाणी ओसरू लागले असले तरी शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अनेक घरांची पडझड झाल्यानं नागरिकांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे। तालुक्यातील पूरग्रस्त धामक परिसराची स्थानिक भाजप आमदार प्रताप अडसड आणि अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी संयुक्त पाहणी केली। यावेळी यांनी नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। प्रशासनाकडून शेती पिके आणि घरांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। तसेच जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी संबंधित यंत्रणांना सर्वेक्षणाचे काम तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश दिले। शासनाच्या नियमानुसार पात्र लाभार्थ्यांना मदत दिली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं। प्रशासनातर्फे आपण या तिन्ही तालुक्यांमध्ये आणि इतरही ठिकाणी जिथे जिथे आपल्याला आवश्यकता आहे ते आमची डिस्ट्रिक्ट डिझास्टर रिलीफ फोर्सची टीम आहे त्या ठिकाणी पाठवत असतो। कालही मी जवळच्याच एका गावामध्ये इथे पाठवून पुलावर पाण्यामध्ये एका गाडीमध्ये जवळपास 10 लोक त्या ठिकाणी अडकले होते, तर त्यांचं रेस्क्यू आपण डिस्ट्रिक्ट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स जे DDRF आहे त्याच्या माध्यमातून केलं। तर अतिशय अलर्ट मोडवर सगळं प्रशासन आहे। आता जे नुकसान त्या ठिकाणी झाले, पिकाचं नुकसान झालेलं आहे त्याचे पण आम्ही पंचनामे करतोय। काही ठिकाणी जमीन खरडून गेली त्याचे पंचनामे करतोय। सोलारचं देखील नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं त्याचे पंचनामे करतोय आणि शासन निर्णयानुसार आम्ही निश्चित त्याच्यामध्ये मदत जी आहे ती तात्काळ करू।